आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब आणि त्याचा जो निकटवर्णीय बाबा पोले जिल्हा परिषद सदस्य ह्याचा पूर्णतः हात आहे. त्यानं भडकावून देऊन तरुणांना भडकावून देऊन माझ्या भडकावून देऊन त्यानं मारहाण करण्याचा कट केला आणि मला मारहाण केली. नमस्कार. आज परभणीच्या गंगाखेडमध्ये आज आम्ही आलो आहोत. तर तुम्ही जे काल जे प्रकार पाहिला असेल, जे की धनगर समाजाचं एक नेतृत्व म्हणून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे महेश बिडगर हे वेळेत कोणत्याही पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारे जे समाजामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा महामानवाच्या विषयावर काही व्हिडिओ टाकत असतात. हमेशा त्यांचे रील्स आपण पाहत असतात. तर त्यांना जे की गंगाखेड तालुक्यातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे, त्या चौकाच्या भोवताली त्या ठिकाणी बोलून काही समाज की त्यांच्या व्हिडिओमधून काहीतरी चुकीचा उल्लेख निघाला. तर त्यांच्याकडून आपण जाणू की कोणता चुकीचा उल्लेख निघाला. काल आम्ही ऐकलं किंवा की गंगा काय ह्या प्रकारचा काय मुद्दा असेल, काय सांगा बरं. तर सर मुद्दा असा आहे की मी पहिल्यापासूनच माझं जे काम आहे ते छत्रपती योकर फुले शाहू आंबेडकरांना धरून असते, महापुरुषांच्या विचारावर मी काम करतोय आणि गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय. धनगर समाजासाठी लढतोय, बहुजनांसाठी लढतोय, हिंदू धर्मासाठी असेल. माझं काम नेहमीच ऍक्टिव्ह चळवळीने चालू असतं. सोशल मीडिया मला अख्खा महाराष्ट्र बघतोय. विषय असा झाला की 21 जानेवारी 2026 ला मुंबईमध्ये धनगर आरक्षणाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मोर्चा होता दीपक बोराडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये. त्या मोर्चामध्ये मी गेलो होतो आणि पोलिसांमध्ये आणि धनगर बांधवांमध्ये थोडीशी तिथं बाचाबाची होऊ लागली. तर त्या बाचाबाचीमध्ये मी माझ्या धनगर बांधवांना असं आवाहन केलं होतं की बाबा तुम्ही तुमचा अनपडपणा हा माळा रानात दाखवा. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की धनगर समाज हा माळा रानामध्ये राहिलेला समाज आहे, जो की डोंगर माळामध्ये मेंढ्या वगैरे राखून राहणार आहे. असोसिएशन समाज आहे माझा, तेवढा शिकलेला नाहीये. म्हणून मी त्यांना म्हटलं की इथं गालबोट लागू नये आपल्या मोर्चाला आणि तुम्ही तुमचा अनपडपणा हा माळा रानात दाखवा. इथं कोणालाही टॉर्चर करू नका. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुमचा अनपडपणा माळा रानात दाखवा. इथं अजिबात you don't have to torture anybody for without any reason. कान खोलून ऐका. तुमचा अनपडपणा माळा रानात दाखवा. इथं अजिबात you don't have to torture anybody for without any reason. तर असा त्यावेळेस वाक्य मी बोललो होतो आणि ते वाक्य बोललो होतो 21 जानेवारी 2026 ला. म्हणजे आज आहे जुलै महिना, तर म्हणजे जवळपास 6-7 महिने वाले. 6-7 महिन्यानंतर ह्या गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये महाराष्ट्रामधल्या अमरावतीचा एक कोणीतरी आहे आणि 2-4 जण असे आहेत ज्यांनी मला ट्रोल केलं. त्यांनी ट्रोल असं केलं की बाबा हा महेश बिडगर म्हणतोय की तुमचा अनपडपणा महारांना दाखवा. काहीच संबंध नाहीये. कारण अनपडपणा महारांना दाखवा आणि धनगर समाज आणि महार समाजाचा इथं काहीच विषय नाहीये. कारण धनगर समाज एससी प्रवर्गामधून आरक्षण मागत नाहीये. महार समाजाचा आणि धनगर समाजाचा काहीच विषय नाही. लहान मोठ्या भावासारखे पहिल्यापासून राहिलेले आहेत आणि बहुजन क्रांतीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये दोघेही समाज ऍक्टिव्ह आहेत. मग इथं काहीच विषय नसताना मला काय झालं, अचानक फोन यायला सुरू झाले. मला याच्या अगोदर पण 1-2 जणांचे फोन आले होते. त्यांनी मला विचारलं की महेश भाऊ तुम्ही असं एका व्हिडिओमध्ये म्हटलेत. तर मी त्यांना म्हटलं भाऊ तुमचं कन्फ्युजन झालं असेल, तुम्ही तो व्हिडिओ स्लो मोशन करून बघा. पुन्हा तो व्हिडिओ त्यांनी स्लो मोशन करून बघितला. पुन्हा त्यांनी मला कॉल करून म्हटले की महेश भाऊ खरंच आमचं कन्फ्युजन झालं होतं, आमचं कन्फ्युजन दूर झालं, धन्यवाद. आणि झालं काय विषय की 4-5 दिवसामध्ये गंगाखेडमधून मी फुलेनगरमध्ये बौद्ध समाजासोबतच लहानाचा मोठा झालेला आहे. त्या समाजासोबत मी भरपूर खेळलेला आहे लहानपणी आणि त्या समाजामधल्याच बऱ्याच जणांनी मला विचारलं की महेश भाऊ असे काही जण तुम्हाला ट्रोल करायलेत, काही हरकत नाही, तुम्ही घाबरू नका. तो आम्ही व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं काही बोललेलं नाहीये. पण फुलेनगरच्या व्यतिरिक्त गंगाखेडमध्ये आंबेडकर नगर असेल, गौतम नगर असेल, इथल्या काही युवकांनी मला थोडासा घेराव घेतला. 4-5 युवकांनी काल सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास, काल दिनांक 7 जुलै 2026 11 वाजण्याच्या सुमारामध्ये जी जुनी नगरपालिका जी आहे, नगरपालिका बिल्डिंगच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या थोडा अलीकडं त्या ठिकाणी मला 4-5 तरुणांनी घेराव घेतला आणि थोडीशी मला मारहाण केली. त्याच्यामध्ये भालेराव नावाचा एक मुलगा आहे, सुशांत भालेराव काहीतरी त्याचं नाव आहे, शुभम भालेराव काहीतरी, आणि असे 2-4 जण होते. त्यांनी मला डायरेक्ट मारहाण केली
आणि मारहाण केलं. मी त्यांना हात जोडून विनंती केली, बाबा ठीक आहे तुमचा गैरसमज झाला, पण मारहाण करण्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ ध्यान देऊन एकदा बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होते का बघा, आणि त्याचं तुम्ही शहानिशा करा की हा व्हिडिओमध्ये नेमका मी काय बोललोय. मारहाण करत असताना तिथे पोलीस कर्मचारी आले, त्यांनी ते सोडवलं, मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्या नंतर तिथं API गीते मॅडम होत्या, त्यांच्यासमोर तो व्हिडिओ दाखवला. मॅडमनी स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये उल्लेख तसा नाहीये जातीचा, हा म्हणतोय की माळ रानामध्ये तुमचा अनपडतपणा दाखवा, हा माळरान शब्द आहे. असं सांगितल्याच्या नंतर देखील आम्ही तिथे व्हिडिओ बनवला. पुन्हा एकदा समाज बांधव होते, बौद्ध समाज बांधव, त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला की बाबा तुमचा जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी तुमची माफी मागतो, पण तो शब्द असा नाहीये. तुमचा जर गैरसमज झाला असेल तर मी असं बोललोय म्हणून माफी मागतो असं मी म्हटलं नाही. मी म्हणलं बा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर तुम्ही एकदा पुन्हा त्याची शहानिशा करा, पण असा माझा कुठलाही हेतू नव्हता, मी कुठल्याही प्रकारचा शब्द बोललो नाही. मिटलं होतं प्रकरण. मिटलेला असताना देखील त्याच वेळी इमिडिएटली तिथं आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे निकटवर्णीय जे बाबा पोले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत परभणी जिल्ह्यामधून महातपुरीचे, ते स्वतः तिथं आले. आल्याच्या नंतर तिथून त्यांनी रोडे नावाचे एक बौद्ध बांधवच आहेत, पॅन्थरमध्ये काम करतात, त्यांना हाताने धरून ओढत नेलं आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये. सीसीटीव्ही फुटेज आता ते खऱ्या अर्थानं जप्त करणं खूप गरजेचं आहे, कारण ते पुरावा नष्ट करू शकते. त्यांनी आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना काय सांगितलं आणि काय नाही हे बाबासाहेबांनाच माहिती, आपल्या महापुरुषांनाच माहिती की त्यांनी नेमकं त्यांना काय सांगितलं. आतमधून ते माझ्यावर जास्तच भडकून आले. जे प्रकरण शांत झालं, व्हिडिओ काढला, आम्ही सगळं शांत झालं, ते आतमधून जास्तच भडकून माझ्यावर आले की नाही म्हणले तू कस काय बोलला, चल बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या समोर चल, नाक घासून तिथं माफी माग, त्यांचे पाय धर. मी म्हणलो हो काय हरकत नाहीये, बाबासाहेबांचे पाय मी आज धरतो, कारण ते बाबासाहेब एका जातीचे कधी नव्हतेच. त्यांनी महाराष्ट्राच्या भारताच्या पूर्ण जनतेसाठी काम केले. वी आर फर्स्ट अँड लास्टली इंडियन म्हणून. मला आज देखील मी माझं कुठली चूक असो का नसू, मी आज माझी चूक नसताना बाबासाहेबांचे पाय धरतो, त्यांचे पाय धुवून पाणी पितो, मी काय अडचण आहे. ते काय माणूस एका जातीचा नव्हताच, तो सगळ्यांचा होता. मग त्यांनी तशी जबरदस्ती केली, मी मान्य झालतो. मी म्हणलं चला ठीक आहे मी ते पण करतो, पण तिथं जो मॉब होता तो मॉब त्यांनी नंतर फोन लावून बोलवला की मला मारण्याच्या षडयंत्रामधून, आणि मला मारण्याच्या षडयंत्रामधून बोलवल्यानंतर मलाच माझेच काही बौद्ध बांधव जे सुशिक्षित आहेत तेच मला म्हणले की महेशराव तुम्ही बाहेर येऊ नका, तुम्हाला मारहाण होणार आहे, तुम्ही आतमध्येच थांबा पोलीस स्टेशनमध्ये. मी आतमध्येच थांबलो, पण थांबलो एक 15 ते 20 मिनिटं थांबलो असताना तिथे एक मस्के, सुजित मस्के म्हणून आहे, आणि तो ज्याने अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाय, जो अतुल साबळे म्हणून आहे, ह्या दोघांनी मला पोलीस स्टेशन मधून ओढीत नेलं पोलिसांच्या समोर. पोलिसांचा याच्यामध्ये खूप हलगर्जीपणा झाला, गंगाखेड पोलीस स्टेशनचा खूप हलगर्जीपणा झाला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढावी, पहिली कारवाई गंगाखेड पोलीस स्टेशनवर झाली पाहिजे, कारण मला त्यांनी पोलीस स्टेशन मधून ओढत नेलं. एखाद्या गुन्हेगाराला देखील पोलीस स्टेशन मध्ये ओढत नेऊन मारहाण करू शकत नाही, कायदा हातात घेतला जाऊ शकत नाही. पण मी कुठला गुन्हा न केलेला असताना मला त्यांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर नेलं. बाहेर नेल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नेलं. मी तिथं देखील माफी मागत होतो, तिथं देखील पाया पडलो बाबासाहेबांच्या. पडत असताना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बघू शकता, त्यांनी डायरेक्ट मला मारहाण करायला सुरू केली. त्याच्यामध्ये दोघांच्या हातात 2 काट्या होत्या, एकाच्या हातात बेल्ट होता, काट्या मोडूस तर मला मारहाण केली, लाथा बुक्या, जीवे मारण्याची धमकी दिली अक्षरशः. तिथे ते म्हणत होते की तुझा जीव घेतला जाईल, माफी माग. माझा काही गुन्हा नसताना ते म्हणत होते की तू माफी माग. मी म्हणलं ठीक आहे बाबा मी माफी मागतो, पण माझा गुन्हा काय. माझा गुन्हा सिद्ध झाला, अजूनही अखंड महाराष्ट्रामधील छत्रपती होळकर फुले आंबेडकरांच्या फक्त एकाच महापुरुषाचा म्हणून नाही, कारण महापुरुष तुम्ही जातीमध्ये वाटलेत. मी एका जातीला म्हणत नाही, प्रत्येक जातीमध्ये तुम्ही महापुरुषांना वाटून घेतले. आज त्या महापुरुषांना देखील दुःख वाटत असेल की माझ्या जनतेने मला जातीमध्ये का वाटून घेतलं असेल, जेणेकरून मी सगळ्या जनतेसाठी काम केलेलं असताना. म्हणून सगळ्या महापुरुषांना मानणाऱ्या भारतीयांना माझी विनंती आहे, आजही तो व्हिडिओ तुम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये, सायबर लॅबमध्ये घेऊन जाऊन प्रूफ करा की तो शब्द माळरान नसून महार आहे, हा शब्द प्रूफ करा. जर तो शब्द प्रूफ झाला, मी जर गुन्हेगार ठरलो, तर त्याच बाबासाहेबाच्या चौकामध्ये मला अट्रॉसिटी माझ्यावर काही होणार नाही. अट्रॉसिटी कोणावर काय होणार अट्रॉसिटी, ते अट्रॉसिटीचा गुन्हा तर काहीच नाही त्या तसल्या गुन्हेगारासाठी. तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या, मी ती फाशी शिक्षा मान्य करतो. कारण आज ह्या भारतामध्ये अट्रॉसिटीचा गैरवापर भरपूर जागेवर केला जातोय, आणि गैरवापर करून बरेच जण गुन्हेगार मोकार सुटलेत, त्यांच्यावर काहीच कारवाई नाहीये. बरेच जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, ते हिंडतात मोकार. काय मग अट्रॉसिटी करून काय फायदा नाही. तुम्ही मला फाशी शिक्षा द्या, पण केव्हा माझा जर गुन्हा सिद्ध झाला तर आजही मला फाशी शिक्षा द्या. पण मला एक म्हणायचं की बाबासाहेबांच्या शब्दामध्ये मी सांगतो की 100 गुन्हेगार जरी सुटले
तरी काही हरकत नाही, पण एका बेगुन्हेगाराला शिक्षा मिळता कामा नये. म्हणून मी त्याच बाबासाहेबांच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती, माझा एक प्रश्न आहे सगळ्या भारतीयांना, की मी जो गुन्हा केलाच नाही त्याची मला सजा ह्या 4-5 समाजकंटकांनी म्हणता येईल. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने बौद्ध समाज आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आज जो बौद्ध समाज आणि धनगर समाज माझ्या बाजूने आज बौद्ध समाज देखील आहे, तो म्हणतोय की महेश बिडकर असं बोलू शकत नाही किंवा तो बोललेलाच नाहीये. पण या 4-5 समाजकंटकांनी तो षडयंत्र करून हे थोतांड पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. षडयंत्र करून मला मारहाण केली आणि ह्याच्यामध्ये आमदार रत्नाकर रावजी गुट्टे साहेब आणि त्याचा जो निकटवर्णीय बाबा पोले जिल्हा परिषद सदस्य ह्याचा पूर्णतः हात आहे. त्यानं भडकावून देऊन, तरुणांना भडकावून देऊन, माझ्या भडकावून देऊन त्यानं मारहाण करण्याचा कट केला आणि मला मारहाण केली. आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून देखील जाहीर निषेध करतोय. आणि न्याय व्यवस्थेला, महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला माझी विनंती आहे की मला न्याय देण्यात यावं. आता मला चालण्याची देखील माझी कंडिशन नाही, मी कालपासून इथं बसून आहे, मला रात्रभर झोप लागत नाहीये, एवढा मला मुका मार झालाय, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय. महेश भाऊ, काय माहिती का, जे की तुमच्या गंगाखेड विधानसभेचे जे आमदार असतात रत्नाकर रावजी गुट्टे आणि तुमचे जे जिल्हा परिषद सदस्य बोललात की बाबा पोले, ह्यांच्या जे समर्थक असतील ते लोक, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याकडून मारहाण झाली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ही बौद्ध समाजाकडून मारहाण झालेली नाहीये. ही मारहाण जी झालेली का, ही मारहाण म्हणजे रत्नाकर गुट्टे असतील किंवा बाबा पोले असतील, ह्यांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला मारहाण झाली. 100% मी तुम्हाला तेच सांगतोय. इथं जर 4-5 समाजकंटक किंवा एखादा राजकीय नेता जो आमदार असेल, असू द्या, तो पण लोकांनाच निवडून दिलेला आहे, तो जर 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सर्व महाराष्ट्रामधील धनगर बांधवांना देखील विनंती करतोय की मला बौद्ध समाजाने मारलेलं नाहीये. कारण गंगाखेड मधलेच बौद्ध बांधव माझ्या सोबत आहेत, आज उभा टाकतात. कारण त्यांना देखील त्या गोष्टीची पडताळणी करून त्यांना वाटलं की महेश बिडकर असा बोलू शकत नाही, त्यांना माझ्या भरोसा आहे. पण जी मारहाण झाल्या ही राजकीय षडयंत्रामधून झाल्या आणि फक्त बौद्ध बांधवांना समोर करून त्यांचा फायदा घेतला गेला. कशा प्रकारे, मी ज्या प्रकारे गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय, ह्या राजकीय प्रशासनाने अगोदर प्रशासकीय अधिकाऱ्यांना, म्हणजे आपले जे PI डोंगरे साहेब आहेत, त्यांना समोर करून कापसे गार्डन मध्ये ज्यावेळेस जज साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस देखील षडयंत्र करून मला पोलिसांना समोर करून त्यांनी मारहाण केली. त्यावेळेस 353 गुन्हा दाखल करायचा त्यांचा पूर्ण प्रयत्न होता, पण मी त्याच्यामधून बेगुन्हा बाहेर पडलो आणि पुन्हा मी माझं नव्यानं काम जोमाने सुरू केलं. ते काम पुन्हा सुरू केल्यामुळे पुन्हा बाबा पोले, सुनील तांदळे असतील यांनी षडयंत्र करून माझ्या पाण्याच्या फिल्टरवर येऊन त्यांनी माझ्या ऑटोची तोडफोड केली, मला मारहाण केली, त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केला. त्याच्यामधूनही मी बाहेर पडलो, पुन्हा मी माझं काम नव्यानं सुरू केलं. मग यांना मी कुठे सापडत नव्हतो, मी मॅनेज होत नव्हतो पैशानं, मी शांत बसत नव्हतो, मी खऱ्यासाठी माझी लढाई चालूच होती आणि सगळ्या गंगाखेडवासियांना माझी लढाई कळू लागली, त्यांना आवडू पण लागली. मग यांनी षडयंत्र करून जातीच्या नावाखाली बौद्ध बांधवांनाच पुढे करून कुठेतरी त्यांना बलीचा बकरा करून माझ्यावर हल्ला केला आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून मला दाबण्याचा प्रयत्न केला. आणि इथून पुढेही मी महाराष्ट्रामधील जनतेला माझं आव्हान आहे, इथून पुढे या प्रकरणामधून तर मी आता जनता तर माझा न्याय करणारच आहे, ह्याच्या पुढेही एखाद्या स्त्रीला पुढे करून छेडछाडीची माझ्यावर काहीतरी विनाकारण गुन्हा दाखल करणार आहे किंवा कुठलं तरी षडयंत्र करून महेश बिडकरचा आवाज दाबण्याचा प्रयत्न 100% करणार. पण मी इथून मागे छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालत होतो, चालत आहे आणि चालतच राहील. तुम्ही किती जरी म्हणला मला शांत करण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी हे कार्य करतच राहणार. बरं, आज जर पाहिलं तर सध्या अशी परिस्थिती झाली की तुम्हाला चालता येत नाही, तुमची जी तब्येत प्रकृती ती व्यवस्थित नसताना पण तुम्ही आहे ना आमच्या माध्यमासमोर आवाजात बोलताय. कारण ते जे तुमचं रक्त आता हुसळलंय, तुम्हाला वाटतं की माझ्यावर 1दा गुन्हा झाला, 2दा गुन्हा झाला, ही 3री वेळ आहे. एखादा माणूस काय म्हणतो की बाबा 1दा ठेस लागली, 2दा ठेस लागली, 3दा ठेस लागली तर ते माणूस गप बसत नाही, सुटून पुढे निघून जातो. आता हे तुमचा आवाज शांत राहणार का आणखीन बुलंद राहणार, काय सांगा? नाही, आवाज शांत हा राहणार नाही कधीच, परंतु हा आवाज 2 जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कधीच वाढणार नाही. मी सर्व दोन्ही जातींना मी शांतच राहण्याचं आवाहन करणार आहे आत्ताच्या घडीला. कारण जोपर्यंत जे समाजकंटक आहेत आणि त्यांच्या मागलचा जो मास्टर माइंड आहे तो समोर येऊन पब्लिकली दोन्ही समाजांची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत माझा आवाज शांत राहणार नाही. पण दोन्ही समाजाला मी असं सांगतोय की तुम्ही तुमच्यामधले समाजकंटक ओळखा, कारण त्यांना लावून देणारा जो बाबा पोले आहे तो धनगर समाजाचा
समाजाचा आहे आणि ज्या समाजकंटकांनी मला मारहाण केली ते बौद्ध समाजाचे आहेत. म्हणजे हे दोघ जण मिळून दोन समाजांना समोर आणून कुठेतरी षडयंत्र करू इच्छित आहेत. आणि महाराष्ट्रामधली जनतेला जरी माहिती नसलं तरी गंगाखेड मधली जनता जी आहे त्यांनी जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये त्यांना स्पष्ट दिसतंय की मारहाण करणारे हे स्पेसिफिक समाजाचे जरी असले तरी ते स्पेसिफिक नेत्याचे आहेत. जे 25-30 जण त्या व्हिडिओमध्ये दिसायले त्यांच्यापैकी 5-6 जण जे मला मारहाण करायलेत. गंगाखेडमध्ये बौद्ध समाज फक्त एवढाच आहे का? जर मी खरंच बौद्ध समाजाबद्दल काही जर चुकीचं बोललो असतो जातीवाचक तर अख्खा बौद्ध समाज रोडवर उतरला असता ना. मग हेच जण का आले आणि बाकीचे समाजावाले का म्हणतायत की बाबा महेश बिडकरची चूक नाही? म्हणून ह्याची शहानिशा झाली पाहिजे आणि ह्याच्या मागे षडयंत्र करणारा कर्णधार कोण आहे तो मुख्य अर्थाने बाहेर आला पाहिजे आणि या दोघांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. मग तो भले धनगर समाजाचा असू द्या किंवा गुट्टे साहेब आमदार साहेब असू द्या किंवा बौद्ध समाजातले ज्यांनी मला मारहाण केली ते असू द्या. त्यांनी समोर येऊन जाहीर दोन्ही समाजांची माफी मागितली पाहिजे की आम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहोत आणि आम्हाला माफ करा. असं आहे की समाजासाठी एखादा काम करत असताना त्या समाजाप्रती त्याची काहीतरी देणं असतं. समाजाप्रती काम करत असताना आपल्या समाजासाठी काहीतरी देणं असतं. ह्या बाबा पोलेनं आतापर्यंत धनगर समाजासाठी काय केलंय, कुठल्या आंदोलनामध्ये तो सामील झालाय किंवा कुठल्या आरक्षणासाठी असेल किंवा कुठल्या समाजासाठी त्यानं कधी काय काम केलंय तुम्ही मला प्रूफ करून दाखवा. परत चला ठीक आहे त्याच्याही पलीकडे जाऊन अकोली गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये 70 ते 80% धनगर समाजाचं गाव असताना देखील हा बोगस काम करतोय. बाबा पोलेचे वडील सरपंच आहेत अकोली गावामध्ये आणि गंगाखेडमध्ये ज्यावेळेस काम बोगस होते ह्याचा विरोधच ह्या गोष्टीला आहे की हा महेश बिडकर बोगस कामांना का अडवतोय आणि बोगस कामाला अडवल्यानंतर ह्यांना जे खायला टक्केवारी मिळते ती मिळत नाहीये. ह्यांना महेश बिडकर त्यांच्या समाजाचा आहे म्हणून ते विरोध करत नाहीयेत. महेश बिडकर हा कुठल्याही समाजाचा जर असला असता तर या माणसांनी माझा विरोधच केला असता कारण त्यांना माझ्या कामाची तकलीफ आहे. मी जे भ्रष्टाचार विरोधी जी मोहीम माझ्या हातामध्ये घेतल्या ह्या कामाची त्यांना तकलीफ आहे. त्यांना त्रासच या कामाचा आहे. मी धनगर समाजाचा आहे म्हणून बाबा फुले माझा विरोध करत नाहीये पण मी जे काम करतोय भ्रष्टाचार विरोधीचं त्या कामामुळं मग आमदार साहेब असतील कारण तुम्ही आता गंगाखेडमध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा काय कंडिशन आहे. रोडांची असेल नद्या नाल्यांची असतील. माझ्यासारख्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मुलाला जर अशा आजच्या घडीमध्ये 21व्या युगामध्ये ज्यावेळेस आपण विश्वगुरू होण्याची चर्चा करतोय त्या युगामध्ये माझ्यासारख्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मुलाला जर रस्ते नदी नाल्यासाठी जर भांडावं लागत असेल तर कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? आणि हे जे भांडण मी करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत राजकीय अधिकाऱ्यांसोबत हेच या प्रस्थापितांना पटत नाहीये आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध मी कुठेतरी विस्थापितांचा लढा उभा करण्याचं जे काम करतोय गंगाखेडमध्ये हे यांना पटत नाही म्हणून हे माझ्या षडयंत्र करून मला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतायत. पाहू शकता आपल्या सोबत जे होते ते धनगर समाजाचं एक नेतृत्व त्यांच्या रील्सच्या माध्यमातून समाजाला कसं जागृत करायचं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाचे प्रश्न आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे लोकांसमोर मांडायचे त्यांनी आतापर्यंत मांडत आलेले. ते बोलले किंवा माझ्यावर कितीही लोकांनी अन्याय केला किंवा कितीही मारहाण जरी केली तर माझा आवाज